प्रॅक्टिस करत होतो. नाही नाही छान आहे तुमचं गाणं. पण काय नट सम्राट आली का तुमची नटी? नाही म्हणजे सुखरूप पोहोचली ना गावात? घ्या घ्या तुम्ही फिरकी घ्या. आताच विशू बघा माझी फिरकी घेऊन गेली. आता फक्त तुम्ही बाकी होता. हो वहिनी नटी तर येणारच आहे. तुम्हाला माहिती आहे का नटीला घ्यायसाठी कोण चालतो? मी स्वतः चाललो. आणि ती कशाला माहिती? बायसिकलने डबल सीट. मज्जा आहे तुमची. पण काय आणि काय तुमची मस्करी करणार? अहो एवढे मोठे नट सम्राट तुम्ही. तुमची चेष्टा मी वेळी काय करणार आहे? मला काय कळते त्यातलं? वहिनी दादा हो ते बाहेर गेले. वहिनी खूप भूक लागली आहे. नाही म्हणजे भाजी कशाची बनवली? अहो कशाची काय विचारता? आज तुमच्या आवडीचं वांग्याचं भरीत आणि दह्याची कढी केली आहे. काय सांगता काय? नाही वहिनी दररोज तुम्ही माझ्या आवडीची भाजी बनवा. मला काय हवं नको तुम्ही लक्षात ठेवा. नाही एवढी काळजी करताय माझी? का नाही करणार? तुम्ही माझे लाडाचे धीर आहात. अहो धीर काय तुम्ही तर मला माझे लेकरासारखे आहात. हो आणि तुम्ही मला आईसारखे आहात. माझी माय माऊली प्रेमाची सरळ असे तुम्ही वहिनी तुमची मूर्ती बनवून एखाद्या मंदिरामध्ये आणि रोज नतमस्तक होऊन तुमच्या चरणावर लीन जरी झालं तरी ती कमीच आहे. तुमच्या जगाच्या परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मला म्हणा असं वाटतं माझ्या माया किती
आदित्य भैया आज मुंबईवर आले पण असतील बस स्टॉपवर. अरे वहिनी मग मला त्याला घ्यायला घ्यायला नको का? दादा पण त्यांना आणायला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? त्यांच्या बरोबर एक पाहुणे आहे बरं का, सांभाळून आणायचं. पाहुणी दादा सोबत एक पाहुणी नाही मग तर असू दे. का? नाही म्हणजे त्या पाहुणीला जरा पायी पायी चालत येईल द्या. हो पायी पायी चालत येईल किंवा मग तिला वाटेल की पायी चालण्याची मजा कुछ और असते द्या. चालवत ते वाट बघत असतील. हो वहिनी काय? पण ही पाहुणी कोण आहे? आता मला काय माहिती, आल्यावर समजेल कोण आहे ती. पाहुणी आदित्य भैया. ठीक आहे म्हणजे तुम्ही हो, लवकर, बाय. आता तुझी आठवण केली आणि तुला घ्यायसाठी मी रस्ता पण येतो. अरे वा, काय मस्त नवीन पाच सात. अरे काय मुंबईची फॅशन वाटते नवीन. हो मला भाऊजी कशी मार आहे? मग मार तुम्ही कसे आहात? मी मस्त. येऊ दे येऊ दे. अरे हो भैया बघा चला. नाही पण तुझ्यासोबत कुठली तरी पाहुणी येणार होती. अरे किरण पाहुणी नाही तर ती वहिनी आहे तुझी. हा वहिनी आहे. मी तिला पाहिलं नाही हं. मी आता तुमची भेट करून देतो. आरू आरू डार्लिंग आरू प्लीज कम. आधी बघेल काय सुरू आहे. अरे आणखी किती वेळ उभं राहायचं इथे. भाऊजी, जोरात आवाज पाहिजे होता. आधी सांगायचं नाही का ते जाऊबाई आहेत म्हणून. बरं असू द्या, उभं राहा. मी आत्ताच आले इथं उभं राहा. आधी ओढे काय सुरू आहे. अरे किती वेळ उभं राहायचं इथं बोला. काय जस्ट मिनिट आहे. हा ना माझा भाऊ आहे किरण. नमस्कार काय? माय गॉड इट्स सो हॉट. किती गरमी होते. फॅन सुद्धा नाही इथे. ओ वहिनी साहेब त्याचं काय माहिती आहे का? आमच्या घरचा पंखा अँड पाताच मोडी त्यामुळे तो दवाखान्यात ऍडमिट होईल. आता सांगा तुम्हाला हवा कशी कशी लागेल? What पंखा and पाता? हो वाट पंखा नाही पंखा पंखा हवा टाकीन आणि तो गोल गोल फिरिंग पाता. एक मिनिट, हा काय प्रकार आहे? आधी व्हॉट इज दिस? आपण पहिल्यांदा घरात आलो ना बहिणी आपलं स्वागत करतायत. पण असली घाणेरडी पद्धत मला अजिबात आवडणार नाही. आय डोंट लाईक दिस. ओ वहिनी साहेब नाही आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये घरात प्रथम प्रवेश करताना याच पद्धतीचा वापर केला जातो. पण असली पद्धत मला अजिबात आवडणार नाही. अगं असं काय करते, ती आपल्या घरची परंपरा आहे. ये अगं ये कर. अगं बहिणी म्हणतात ना त्यांचा मान ठेवण्यासाठी प्लीज हे ना. आणि हे बारणार वहिनी दादाला वाटी धस काय म्हणते? किरण काय सांगितलं का तुला? काय नाही गं. आता वहिनी आरती ओवाळी टीका लावी. आता वहिनीच्या पाया कोण पडील? चांगला वाकून पडील तर मग काय तुला भेटेल? आता वहिनी मी टीका लावी. आता मी टीका लावी. आता मी दादाला टीका लावी. पाया कोण पडणार आहे? मी पडीन. आता मी बहिणी लावून ठेव म्हणत आले लावून ठेव. माझ्याकडे नाही तर लावून ठेव. मोठ्या टीका लावी. काय बोलतोय, काय करून ठेवलं? अगं, तुझा धीर आहे, आपण मस्करी करतो. मस्करी करतो. नाही, मोठा टीका लावी वहिनी. मोठा टीका. Sorry, my foot. आणि कोणतं काय करून ठेवलंय मी? किरण वहिनी किरण वहिनी श्याम भयाचा ऍक्सिडेंट झाला. रक्ताच्या थोड्यामध्ये पडलाय. अरे लवकर या किरण वहिनी लवकर या. श्याम भयाचा ऍक्सिडेंट झाला. अरे रक्ताच्या थोड्यामध्ये पडलाय. अरे उचला अरे उचला लवकर उचला. काय झालं तुम्हाला? काय झालं तुला? आदित्य अरे तुला या घराला सांभाळायचं आहे. किरण अरे तू खूप मोठा कलावंत हो. जेणेकरून लोकांनी तुझं
आदर करायला पाहिजे. भाऊजी, ह्याच्या दवाखान्यात घेऊन चला भाऊजी. दवाखान्यात चला. स्वामिनी, बोला. मला वचन दे, माझ्या दोन्ही भावाचा सांभाळ कर आणि स्वतःला सुद्धा जप. आणि आपल्या होणाऱ्या बाळाला पण जप. आणि या माणसाला आधार द्या. हा जगात एकटाच आहे.